ह्याला डेंटल लेझर ब्लिचिंग करता येतं, अशा अनेक उपयोग करतात त्याचे. फ्रीनेक्टोमी वगैरे हो सगळं फिनेक्टॉमी, थर्ड मोलरच्या वरचं जे गम असते आणि ते पण काढता येते, किंवा एखादा म्युकोसिल असेल म्युकोसिल काढता येतो, किंवा जे काय फायब्रोस लिजन्स आहेत ते पण काढतात. असे ह्याचे अनेक उपयोग आहेत. नाईस नाईस नाईस. ब्लडलेस जर सर्जरी करायची असेल तर त्याच्यामध्ये लेझरला कोणी तोड देऊच शकत नाही, आणि त्याच्यामध्ये खूपच छान ऑप्टिक. मी जो लेझर ऍक्च्युली वापरलेला आहे तो पेन टाईप मध्ये होता. ओके, तो वाला लेझर मी वापरलाय फ्रीनेक्टोमी सर्जरीज वगैरे करण्यामध्ये. तुमचं बरोबर आहे. आता तो सांगतो मी पेन टाईप आणि ह्यामध्ये फरक काय. ह्या मशीनचं जे अख्खी एनर्जी आहे ती ह्या डब्यामध्ये, ओके, फुल एनर्जी इथे येते विदाउट एनी लॉस ऑफ एनर्जी. पेन टाईप मध्ये काय होतं, एनर्जी इथे क्रिएट होते पण इथं ती मिळत नाही. हे मार्केटिंग जी गोष्टी माहित नसतात आपल्याला. जी एनर्जी इथं आहे तेच इथं मिळले पाहिजे. लॉस ऑफ एनर्जी नकोय. लॉस ऑफ एनर्जी पेन मध्ये होऊ शकते कधी कधी, नॉट ऑल कंपनीज बट सम कंपनीज. ओके, तर ती इथं होत नाही म्हणून मी ही घेतलेली आहे. नाईस. येस, खूपच छान.